Hello students, now let's start the second chapter of the mathematics part 2. Name of the second chapter is parallel lines. This is a very simple chapter. Few concepts are there in this chapter. Let's revise this. You have already studied these concepts in previous years. आता त्यामधला एक कन्सेप्ट असा पाहू की समजा ही एक लाइन आहे ज्या लाइनचं नाव ए, लाइन ए, ही दुसरी लाइन आहे लाइन बी. लाइन पॅरलल वगैरे नाहीये आणि एक ही दोनही लाइनला इंटरसेक्ट होणारी ही तिसरी लाइन आहे ज्या लाइनला नाव देऊ आपण लाइन सी. तर ही जी लाइन सी दोन लाइनला वेगवेगळ्या ठिकाणी इंटरसेक्ट होते. लाइन सी लाइन ए ला पी या ठिकाणी इंटरसेक्ट होते आणि तीच लाइन बी ला क्यू या ठिकाणी इंटरसेक्ट होते. अशा लाइनला ट्रान्सव्हर्सल म्हटलं जातं. म्हणजे हियर लाइन सी इज द ट्रान्सव्हर्सल and line A and line B are non parallel lines. या पॅरलल नसणाऱ्या लाइन आहे. तर यामुळे पॉइंट P च्या भोवताल चार अँगल तयार झालेले आपल्याला दिसतात. आपण आता जरा नाव देऊ. P Q इथे देऊ आपण R S T U V W. इथे चार अँगल आहेत. अँगल TPS, अँगल SPQ, अँगल QPU, अँगल UPT. At point Q, here also four angles. Angle PQR, angle RQW, angle WQV, angle VQP. चार अँगल इथे आहेत, चार अँगल इथे आहेत. चार आणि चार एकूण 8 अँगल या ठिकाणी आपल्याला दिसतात या फिगरमध्ये. ह्या 8 अँगल मधल्या अल्टरनेट अँगलच्या पेअर कोणत्या आहेत, इंटेरियर अँगलच्या पेअर कोणत्या आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कोणत्या आहेत हे आपण आधी समजून घेऊ. पहिल्यांदा पाहू आपण pairs of corresponding angles. Corresponding angles. Pairs of corresponding angles. Corresponding angles च्या आपल्याला चार पेअर मिळतील. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. त्यानंतर आहे pairs of alternate angles. Alternate angles. Alternate angles च्या आपल्याला दोन पेअर मिळतील. पेअर 1, पेअर 2 आणि pairs of इंटीरियर एंगल्स. इंटीरियर एंगल्सच्या सुद्धा आपल्याला दोनच पेअर मिळतील. यामध्ये जर शोधलं तर करस्पॉन्डिंग एंगलच्या चार पेअर, अल्टरनेट एंगल्सच्या दोन पेअर आणि इंटीरियर एंगल्सच्या दोन पेअर आपल्याला शोधायचे आहे. ते आता व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण असं म्हणू की फ्रॉम फिगर लाइन A and line B are any two lines and line C is a transversal. Line C is a transversal.
line A and line B are any two lines and line C is a transversal. मग आता चार अँगल इथे तयार होतात, चार अँगल इथे तयार होतात. आता आपण करस्पॉन्डिंग अँगलचे चार पेयर पाहू. जसं अँगल TPS आणि अँगल PQR ही पहिली पेयर. अँगल TPS and अँगल TPS आणि दुसऱ्या लाईन वरती अँगल PQR ही पहिली पेयर जे तुम्ही आधी शिकलेले आहात. दुसरी पेयर अँगल TPU अँगल PQV. अँगल TPU and अँगल PQV दुसरी पेयर. तीसरी पेयर शोधू अँगल SPQ अँगल SPQ and अँगल RQW. चौथी पेयर अँगल UPQ अँगल UPQ and अँगल VQW. चौथी पेयर म्हणजे लक्षात येईल. पहिली पेयर, सेकंड पेयर लक्षात ठेवा, थर्ड पेयर and fourth pair ह्या झाल्या करस्पॉन्डिंग अँगलच्या चार पेयर. आता आपण अल्टरनेट अँगल पाहू. यामध्ये अल्टरनेट अँगल चार पेयर आपण करस्पॉन्डिंग अँगलच्या पाहिल्या. आता अल्टरनेट अँगलच्या पेयर कोणत्या? अँगल UPQ आणि अँगल PQR ही अल्टरनेट अँगलची पहिली पेयर. आकार पहा Z सारखा तयार होतो. अँगल UPQ आणि अँगल PQR. अँगल UPQ and अँगल UPQ आणि अँगल PQR पहिली पेयर. दुसरी पेयर अँगल SPQ and अँगल PQV. अँगल SPQ and अँगल PQV. SPQ PQV दुसरी पेयर अल्टरनेट अँगलची. या पद्धतीने अल्टरनेट अँगलच्या दोनच पेयर असतात. त्यानंतर पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगलच्या पेयर पहा अँगल SPQ आणि अँगल PQR. अँगल SPQ and अँगल PQR. दुसरी पेयर कोणती तयार होईल? अँगल UPQ and अँगल PQV. अँगल UPQ and अँगल PQV and अँगल PQV ही इंटेरियर अँगलची दुसरी पेयर. जे साधं सरळ आपल्याला लक्षात येतात. हे आपण करस्पॉन्डिंग अँगलच्या चार पेयर, अल्टरनेट अँगलच्या दोन पेयर आणि इंटेरियर अँगलच्या दोन पेयर आपण काढल्या. या ठिकाणी लाईन A आणि लाईन B ह्या कुठल्या तरी दोन लाईन होत्या. मात्र ह्या जर दोन लाईन पॅरलल असतील आणि मग हा ट्रान्सव्हर्सल असेल तर तेच करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर कॉन्ग्रुएंट बनतात. अल्टरनेट अँगलच्या पेयर सुद्धा कॉन्ग्रुएंट बनतात आणि इंटेरियर अँगलच्या पेयर ह्या सप्लिमेंटरी बनतात. म्हणजे इंटेरियर अँगलच्या कोनाच्या मापाची बेरीज ही 180 डिग्री असते.
कधी जर या दोन लाईन पॅरलल केल्या तर, म्हणजे लाईन ए आणि लाईन बी. आपण फिगर 30 घेऊ. समजा लाईन ए, लाईन बी. लाईन ए अँड लाईन बी आर टू पॅरलल लाईन्स. हा दोन पॅरलल लाईन्स आहेत. समजा लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी. लाईन ए and line B are two parallel lines. And of course, line C is a transversal. Line C हा काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. असं जर असेल तर आताही इथे 4 अँगल एकूण 8 अँगल तयार होईल. आताही इथे करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर, अल्टरनेट अँगलच्या 2 पेअर, इंटिरियर अँगलच्या 2 पेअर तयार होईल. मात्र आता लाईन पॅरलल झाल्याबरोबर करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट बनतात, अल्टरनेट अँगल्स हे सुद्धा कॉन्ग्रुएंट बनतात आणि इंटिरियर अँगल हे सप्लिमेंटरी बनतात. ते नेमकं कसं लिहायचं ते जरा पाहू आपण. इथे सुद्धा नाव लिहून देऊ आपण. D E F G H I J K. ठीक आहे. आता pairs of corresponding angles. Pairs of corresponding angles. Pair चार्ज बनती. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. Pairs of alternate angles first and second, third. Pairs of interior angles two pairs will be formed, first and second. Now pay attention. Pairs of corresponding angles. Angle HDG and angle DEF ही करस्पॉन्डिंग अँगलची पहिली पेअर. मात्र लाईन पॅरलल असल्यामुळे अँगल HDG जर 70 डिग्रीचा असेल तर अँगल DEF सुद्धा 70 डिग्रीचाच असतो. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर ही कॉन्ग्रुएंट असते. म्हणून आपण इथे लिहू अँगल HDG is congruent to angle DEF. दूसरी पेयर एंगल HDI is congruent to angle DEJ. तीसरी पेयर एंगल GDE is congruent to angle FEK. आणि चौथी पेयर एंगल IDE is congruent to angle JEK. त्यानंतर पेयर्स ऑफ अल्टरनेट एंगल्स. अल्टरनेट एंगल तसेच तयार होतील आधीच्या सारखे, मात्र अल्टरनेट एंगलच्या पेयर सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. जसं एंगल IDE is congruent
टू अँगल DEF. अँगल DEF म्हणजे हा जर अँगल 60 डिग्रीचा असेल IDE तर DEF सुद्धा 60 चाच असेल. अँगल GDE दुसरी पेयर GDE is congruent to angle DEJ. DEJ हा जर अँगल 120 डिग्रीचा असेल तर हाही अँगल 120 डिग्रीचाच असेल, जे अल्टरनेट अँगलची दुसरी पेयर सुद्धा कॉन्ग्रुएंट असेल. कधी जर या लाईन पॅरलल असतील तर. आता इंटेरियर अँगलच्या पेयर कशा असतात? इंटेरियर अँगल जसं अँगल GDE प्लस अँगल DEF. दोन्ही अँगल कोणते झाले? GDE आणि DEF दोन्ही हे इंटेरियर अँगल झाले. हे इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्या दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज ही 180 डिग्रीज असते. कधी जर लाईन पॅरलल असतील तर. इथे आपण लिहू इज इक्वल टू 180 डिग्री. ज्या दोन अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते त्या दोन अँगलला सप्लिमेंटरी अँगल म्हटलं जातं. दुसरी पेयर घेऊ आपण इंटेरियर अँगलची, अँगल IDE प्लस अँगल DEJ इज इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री. ही पेयर सुद्धा सप्लिमेंटरी असेल. फरक तुमच्या लक्षात आलेला असेल. इथे लाईन A लाईन B या दोन नॉन पॅरलल लाईन्स होत्या. नॉन पॅरलल लाईन असतानाही करस्पॉन्डिंग अँगल तयार झाले, अल्टरनेट आणि इंटेरियर अँगल तयार झाले. मात्र करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट कधी असतात? जेव्हा त्या लाईन पॅरलल असतात तेव्हा. अल्टरनेट अँगल इथे फक्त अल्टरनेट अँगलचे पेयर लिहिलेले आहेत आपण, अँड लिहिलेले आहे. इथे आपण कॉन्ग्रुएंटचं चिन्ह दिलेले आहे. का दिलेले आहे? कारण इथे लाईन पॅरलल आहे. इथे इंटेरियर अँगलच्या फक्त पेयर लिहिलेले आहेत अँड इथे मात्र इंटेरियर अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री होते असं लिहिलेलं आहे. म्हणजे हे अँगल सप्लिमेंटरी आहेत. का? कारण लाईन्स या पॅरलल आहेत म्हणून. माझ्यामध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला आता व्यवस्थित समजलेला असेल. हे ऑलरेडी तुम्ही अगदी 7व्या वर्गामध्ये 8व्या वर्गामध्ये शिकलेले आहात. आता यावर आधारित थेरम्स आणि टेस्ट यामधला फरक आपण समजून घेऊ.